जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. दिवस चौथा. माननीय आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त सुरू असलेल्या जागर माऊली जनकल्याण दिंडी शासकीय योजना जनजागृती अभियान 2026चा चौथा दिवस आंबेलोहळ गटात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सिंधी सिरसगाव, फतुलाबाद, टोकी बर्गीपूर आणि आंबेलोहळ या गावांमध्ये दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भर पावसातही वारकरी, ग्रामस्थ, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. आंबेलोहळ येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले. भर पावसातही शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले लेझिम पथक आणि फुगडीचा पारंपरिक खेळ हे दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी शिक्षकांच्या वतीने पंचायत समिती सदस्य साळीराम थोरात, जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीशे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक बडे तसेच भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला. दिंडीमध्ये विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. या जनजागृती अभियानातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती गावागावांत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे सुरू असून ग्रामस्थांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात जनकल्याणाचा संदेश देणारी ही दिंडी आता ग्रामीण भागात लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. काय सांगाल सर, या दिंडीला आपण आज भेट द्यायला आलात तर काय वाटतंय, ग्रामीण भागातील लोकांना याला कसा लाभ मिळणार आहे? आज आंबेलोळ या ठिकाणी माऊली जनकल्याण दिंडीचं या ठिकाणी आत्ताच आगमन झाले आहेत. आमचे जिल्हा परिषदचे सहकारी मित्र आणि सदस्य सन्माननीय रतनदादा बत्तीशे, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे संचालक सन्माननीय दीपकजी बडे, पंचायत समिती सदस्य आदरणीय थोरातजी यांच्या या ठिकाणी दूरदृष्टीमधून ही एक आगळीवेगळी संकल्पना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या नात्याने मी या दिंडीचं मनपूर्वक स्वागत करतो. ग्रामीण भागामध्ये जे आपले सर्वसामान्य नागरिक, पिढी, दलित लोक राहतात त्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ अत्यंत सुलभ पद्धतीने, अत्यंत साध्या पद्धतीने या ठिकाणी मिळाला पाहिजे ही उदात्त भावना या दिंडीची या ठिकाणी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की गावागावामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या नावाखाली अनेक दलाल, अनेक इतर तयार झालेले आहेत आणि ते सर्वसामान्य लोकांची या ठिकाणी आर्थिक पिळवणूक करतात आणि बाबा ही पिळवणूक होऊ नये ही उदात्त भावना या ठिकाणी आहेत. उद्या आदरणीय आमच्या महाराष्ट्र राज्याचे दूरदृष्टी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून या वाढदिवसाचं औचित्य साधून या दिंडीचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. या दिंडीचं आयोजन या ठिकाणी केलं आहे.
मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवडीचं पण या ठिकाणी नियोजन आहे आणि एकूणच अत्यंत चांगल्या पद्धतीचं कार्य आदरणीय रत्नापूर मतदारसंघाचे दूरदृष्टी आमदार आदरणीय प्रशांती बमसाहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हे कामकाज होत आहे. मी या दिंडीचं वैयक्तिक माझ्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तसेच आता चिमुकल्यांनी आपल्या समोर प्रात्यक्षिक गणित सोडले तर काय वाटतं जिल्हा परिषद शाळेतील चर्चा आहे ते अत्यंत माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी या गोष्टीचा आनंद झालेला आहे की जे 1 ते 100 पाडे जे आहेत किंवा गणित जे आहेत हे याला कमीत कमी 10, 15, 20 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो, परंतु 2 ते 2.5 मिनिटांमध्ये हे संपूर्ण पाडे अत्यंत कुशलती पद्धतीने या 2 नन्या मुन्या मुलींनी त्या ठिकाणी सोडवले आहेत. नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, त्या टेक्नॉलॉजीचा देखील फायदा निश्चितपणे आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोहोचला पाहिजे ही देखील भावना आदरणीय आमदार बमसाहेबांची या ठिकाणी आहे. आषाढी वारीच्या पावन पर्वावरती जनकल्याणकारी योजनांचा जागर व्हावा आणि पंढरीची वारी विठ्ठल माऊलीच्या दारी आणि लोकप्रतिनिधींची वारी जनसामान्याच्या दारी या उक्तीप्रमाणे माऊली जनकल्याण दिंडीच्या आजच्या या 4थ्या दिवसाच्या शेवटच्या मुक्काम प्रसंगी उपस्थित त्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान अविनाश करंजे पाटील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित यांची या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे. त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाचे आमचे सभापती होते श्रीमान विशालबा पवार. त्याचप्रमाणे आज या जिल्हा परिषद गटातून निवडून येऊन अवघ्या 4 महिने झाले आणि ही संकल्पना त्यांनी या ठिकाणी ठेवली आणि या संकल्पनेला सोबत घेऊन जवळपास आज 16 गाव या ठिकाणी आहे आणि आतापर्यंत 15 गावामध्ये रोज या ठिकाणी ही वारी जाते आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांच्या समस्या वेगवेगळ्या योजनेचे फॉर्म भरून घेऊन जागेवरती भरून घेऊन तहसीलच्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती लेवलचे आपल्या सोबत घेऊन पुढे आम्ही घेऊन जात आहोत. अशा सर्वांनी जिल्हा परिषदचे सदस्य अतिशय आपल्या आशेगाव गणाचे पंचायत समिती सदस्य श्रीमान तालुराम गोळकोरा. त्याचप्रमाणे आपल्या या नगरीचे माजी सरपंच किसन दोरी, ग्रामपंचायत सदस्य काळीबाजी तोडमाळे, माजी सरपंच हर्षम पटेल. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.